खूप प्राचीन काळात जेव्हा सृष्टीमध्ये देव, दानव आणि ऋषी आपापल्या शक्तींनी विश्वाचे संतुलन राखत होते, त्या काळात एक महान राजा होता. त्याचे नाव होते दक्ष. तो अत्यंत सामर्थ्यवान आणि अहंकारी होता. राजा दक्षाला आपल्या सामर्थ्याचा आणि प्रतिष्ठेचा फार अभिमान होता. त्याची कन्या होती सती. सती अत्यंत पवित्र, भक्तिमान आणि तेजस्वी होती. लहानपणापासूनच तिच्या मनात एकच इच्छा होती, ती म्हणजे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करणे. भगवान शिव हे इतर देवतांप्रमाणे राजसिंहासनावर बसणारे नव्हते. ते कैलास पर्वतावर राहणारे महान योगी होते. त्यांच्या अंगावर भस्म, गळ्यात नाग आणि जटांमध्ये वाहणारी गंगा असे त्यांचे विलक्षण रूप होते. पण सतीसाठी शिव हे केवळ योगी नव्हते, तर संपूर्ण सृष्टीचे अधिपती होते. सतीने कठोर तपस्या करून शिवांना प्रसन्न केले. शेवटी शिवांनी तिची भक्ती स्वीकारली आणि तिच्याशी विवाह केला. पण हा विवाह राजा दक्षाला अजिबात आवडला नाही. त्याला वाटत होते की शिव हे भिक्षुकासारखे राहणारे योगी आहेत आणि ते त्याच्या राजघराण्याला शोभणारे जावाई नाहीत. काही काळानंतर राजा दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्या यज्ञासाठी त्याने देव, ऋषी, गंधर्व आणि सर्व राजांना आमंत्रित केले. पण अहंकारामुळे त्याने एक मोठी चूक केली. त्याने भगवान शिवांना आमंत्रण दिले नाही. जेव्हा सतीला हे कळले तेव्हा तिच्या मनात खूप दुःख निर्माण झाले. तिला वाटले की हा यज्ञ तिच्या पित्याच्या घरी आहे, त्यामुळे तिथे जाणे योग्य आहे. भगवान शिवांनी तिला समजावले की जिथे अपमान होण्याची शक्यता आहे तिथे जाणे योग्य नाही. पण सतीला आपल्या पित्याच्या घरी जाण्याची तीव्र इच्छा होती. शेवटी ती एकटीच यज्ञस्थळी पोहोचली. जेव्हा सती यज्ञस्थळी पोहोचली तेव्हा त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. सर्व देव, ऋषी आणि राजे त्या भव्य यज्ञासाठी आले होते. पण सती तेथे पोहोचल्यावर कोणालाही विशेष आनंद झाला नाही. तिच्या पित्याने, दक्षने आपल्या कन्येकडे पाहिले, पण तिचे स्वागत केले नाही. सतीला हे पाहून खूप दुःख झाले. तिने सभोवताली पाहिले. सर्व देवता उपस्थित होत्या, पण तिचे पती शिवा यांच्यासाठी कुठेही आसन नव्हते. ते पाहून तिच्या मनात वेदना निर्माण झाली. सतीने आपल्या पित्याला विचारले, पिताश्री, तुम्ही इतका भव्य यज्ञ केला आहे, सर्व देवतांना आमंत्रित केले आहे, मग माझे पती भगवान शिव यांना का बोलावले नाही? दक्षाचा अहंकार खूप वाढला होता. तो रागाने म्हणाला, शिव? तो कोणता देव? तो तर स्मशानात राहणारा, अंगावर भस्म लावणारा आणि साप गळ्यात घालणारा योगी आहे. असा मनुष्य माझ्या यज्ञासाठी योग्य नाही. हे शब्द ऐकताच सतीचे हृदय दुःखाने भरून गेले. तिला जाणवले की तिच्या पतीचा इतका मोठा अपमान तिच्याच पित्याने केला आहे. सतीने ठाम आवाजात सांगितले, तुम्ही ज्यांचा अपमान करत आहात तेच संपूर्ण सृष्टीचे अधिपती आहेत. भगवान शिव हे त्रिदेवांपैकी एक आहेत. त्यांच्याशिवाय सृष्टीचे संतुलन शक्य नाही. पण दक्षाचा अहंकार इतका वाढला होता की त्याने सतीचे शब्द ऐकले नाहीत. तेव्हा सतीने एक मोठा निर्णय घेतला. ती म्हणाली, ज्या शरीराने अशा पित्याच्या घरात जन्म घेतला आहे त्या शरीरात राहणे मला योग्य वाटत नाही. असे म्हणत सती यज्ञाच्या अग्नीजवळ गेली. तिने डोळे बंद केले, भगवान शिवांचे स्मरण केले आणि त्या अग्नीत स्वतःचा देह अर्पण केला. क्षणात संपूर्ण यज्ञस्थळी भीती आणि दुःख पसरले. देवता आणि ऋषी स्तब्ध झाले. काही वेळानंतर ही भयंकर बातमी कैलास पर्वतावर पोहोचली. जेव्हा भगवान शिवांना सतीच्या देहत्यागाची बातमी कळली तेव्हा ते अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाले. त्यांच्या रागामुळे संपूर्ण सृष्टी हादरू लागली. शिवांनी आपल्या जटेतून एक केस तोडला आणि जमिनीवर फेकला. त्या केसातून एक अत्यंत शक्तिशाली योद्धा प्रकट झाला. त्याचे नाव होते वीरभद्र. वीरभद्र आणि त्याच्या सैन्याने दक्षाच्या यज्ञावर आक्रमण केले. क्षणात यज्ञस्थळी भीषण गोंधळ निर्माण झाला. वीरभद्राने दक्षाचा पराभव केला आणि यज्ञ नष्ट केला. यानंतर स्वतः भगवान शिव तेथे आले. त्यांनी सतीचे निर्जीव शरीर आपल्या खांद्यावर उचलले. दुःखाने व्याकुळ होऊन ते संपूर्ण ब्रह्मांडात फिरू लागले. त्यांच्या वेदनेमुळे सृष्टीचे संतुलन बिघडू लागले. भगवान शिव सतीचे शरीर आपल्या खांद्यांवर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात फिरू लागले. त्यांच्या डोळ्यात दुःख होते आणि मनात अथांग वेदना. ते जिथे जिथे जात होते तिथे तांडव करत होते. त्यांच्या त्या प्रचंड वेदनेमुळे संपूर्ण सृष्टी हादरू लागली.
पर्वत थरथरू लागले, नद्या अस्थिर झाल्या आणि देवताही भयभीत झाल्या. देवतांना समजले की जर शिवांचा हा क्रोध थांबवला नाही तर सृष्टीचे संतुलन पूर्णपणे नष्ट होईल. तेव्हा सर्व देवता एकत्र येऊन विष्णूं यांच्याकडे गेले. त्यांनी विष्णूंना विनंती केली, भगवान शिव दुःखाने व्याकुळ झाले आहेत. जर त्यांचा हा शोक थांबवला नाही तर संपूर्ण सृष्टी संकटात येईल. भगवान विष्णूंना परिस्थितीची गंभीरता समजली. शिवांना शांत करण्यासाठी त्यांनी एक कठीण निर्णय घेतला. त्यांनी आपले दिव्य अस्त्र सुदर्शन चक्र हातात घेतले. जेव्हा शिव सतीचे शरीर घेऊन आकाशातून जात होते तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडले. त्या चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. ते तुकडे पृथ्वीवरील विविध ठिकाणी पडले. ज्या ज्या ठिकाणी ते तुकडे पडले तेथे शक्तीचे दिव्य केंद्र निर्माण झाले. पुढे ही स्थाने शक्तिपीठे म्हणून प्रसिद्ध झाली. जेव्हा सतीचे शरीर पूर्णपणे पृथ्वीवर विखुरले गेले तेव्हा शिव हळूहळू शांत झाले. तरीही त्यांच्या मनात सतीच्या विरहाचे दुःख कायम होते. ते सर्व काही सोडून हिमालयातील कैलास पर्वतावर गेले आणि गाढ ध्यानात लीन झाले. काळ पुढे सरकत होता. पण त्याचवेळी विश्वात एक नवीन संकट जन्माला येत होते. एक शक्तिशाली असुर होता, तारकासुर. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, तू खूप कठोर तपस्या केली आहेस. सांग, तुला कोणते वरदान हवे आहे? तारकासुर खूप चतुर होता. त्याने विचार करून एक विचित्र वरदान मागितले. तो म्हणाला, माझा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले. तारकासुराला ठाऊक होते की सतीच्या मृत्यूनंतर शिव अत्यंत दुःखी आहेत आणि ते पुन्हा विवाह करणार नाहीत. म्हणून त्याला वाटले की त्याचा कधीच पराभव होणार नाही. या गर्वामुळे त्यांनी तीनही लोकांमध्ये अत्याचार सुरू केले. देव, ऋषी आणि सामान्य लोक त्याच्या भीतीने त्रस्त झाले. देवतांनी एकत्र येऊन विचार केला. त्यांना समजले की सृष्टीचे संतुलन पुन्हा निर्माण करण्यासाठी शक्तीचा पुनर्जन्म होणे आवश्यक आहे. आणि लवकरच नियतीने एक नवी सुरुवात घडवून आणली. हिमालय पर्वताचे राजा हिमावन आणि राणी मेना यांच्या घरी एका दिव्य कन्येचा जन्म झाला. ती कन्या म्हणजेच भविष्यातील देवी पार्वती. हिमालय पर्वताचे राजा हिमावन आणि राणी मेना यांच्या घरी जन्मलेली ती दिव्य कन्या म्हणजे पार्वती. तिच्या जन्माच्या वेळी संपूर्ण राजवाड्यात एक अद्भुत प्रकाश पसरला होता. देवतांनी आकाशातून फुलं वर्षावली आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाले. लहानपणापासूनच पार्वती अत्यंत शांत, दयाळू आणि भक्तिमान होती. तिच्या मनात नेहमी देवांविषयी आदर आणि श्रद्धा होती. पण तिच्या हृदयात विशेष स्थान होते ते भगवान शिव यांच्यासाठी. ती रोज शिवलिंगाची पूजा करत असे, त्यांचे नाव जपत असे आणि मनोमन त्यांनाच पती म्हणून स्वीकारण्याची इच्छा बाळगत असे. एके दिवशी महान ऋषी नारद हेमावन यांच्या राजवाड्यात आले. राजा हेमावन आणि राणी मेना यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. काही वेळानंतर नारदांनी पार्वतीकडे पाहिले आणि ध्यान लावून तिच्या भविष्यात डुकावले. त्यांना लगेच समजले की ही साधी कन्या नाही, ही स्वतः आदिशक्तीचा अवतार आहे. नारद म्हणाले, राजन, तुमची कन्या अत्यंत महान आहे. तिचा विवाह एका महान योगीशी होईल. तो बाहेरून साधा दिसेल, पण तो संपूर्ण सृष्टीचा स्वामी असेल. हे ऐकून पार्वतीच्या मनात एकच नाव उमटले, भगवान शिव. त्या दिवसापासून तिचा निश्चय अधिक दृढ झाला. तिने मनोमन ठरवले की ती भगवान शिवांनाच पती म्हणून प्राप्त करेल. काळ पुढे गेला आणि पार्वती मोठी झाली. तिच्या सौंदर्याची आणि सद्गुणांची चर्चा सर्वत्र होऊ लागली. अनेक राजे आणि राजकुमार तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करू लागले. पण पार्वतीच्या मनात मात्र एकच ध्येय होते, भगवान शिव. एके दिवशी पार्वतीने आपल्या आईवडिलांसमोर आपली इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, पिताश्री, मला भगवान शिवांनाच पती म्हणून प्राप्त करायचे आहे. राजा हिमावन आपल्या कन्येच्या इच्छेचा आदर करत होते, पण त्यांना माहीत होते की शिव महान योगी आहेत आणि त्यांना प्रसन्न करणे सोपे नाही. तेव्हा पार्वतीने कठोर तपस्या करण्याचा निर्णय घेतला. ती हिमालयाच्या थंड पर्वतांमध्ये गेली. तिथे तिने एकांतात बसून भगवान शिवांचे ध्यान सुरू केले. सुरुवातीला ती फळे खाऊन जगत होती.
काही काळानंतर तिने फळे सोडली आणि फक्त पाने खाऊन राहू लागली. हळूहळू तिने सर्व अन्नाचा त्याग केला आणि फक्त वायूवर जगू लागली. तिची ही कठोर तपस्या अनेक वर्ष सुरू राहिली. तिच्या या अढळ श्रद्धेमुळे संपूर्ण सृष्टी प्रभावित झाली. देवतांना समजले की पार्वतीचे हे तपच एक दिवस भगवान शिवांना पुन्हा संसारात आणेल. हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये पार्वती अनेक वर्षे कठोर तपस्या करत होती. तिच्या मनात फक्त एकच ध्येय होते, भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करणे. तिची ही अढळ श्रद्धा आणि कठोर साधना पाहून देवताही आश्चर्यचकित झाल्या. पण त्या काळात तीनही लोकांमध्ये एक भयंकर संकट वाढत होते. तो असुर म्हणजे तारकासुरा. त्याच्या अत्याचारामुळे देव, ऋषी आणि सामान्य लोक त्रस्त झाले होते. देवतांना माहीत होते की तारकासुराचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होऊ शकतो. पण शिव सतीच्या विरहामुळे गाढ ध्यानात लीन झाले होते आणि त्यांना संसारात कोणतीही रुची उरली नव्हती. म्हणून सर्व देवता एकत्र जमल्या आणि त्यांनी विचार केला की शिवांचे ध्यान भंग करणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांनी प्रेमदेवता कामदेवाला मदतीसाठी बोलावले. देवतांनी कामदेवाला सांगितले, तू प्रेमाचा बाण सोडून भगवान शिवांचे ध्यान भंग कर. जर शिव आणि पार्वतीचा विवाह झाला तर त्यांना पुत्र होईल आणि तो तारकासुराचा अंत करेल. कामदेवाला हे कार्य खूप कठीण वाटत होते, कारण त्याला माहीत होते की शिव अत्यंत शक्तिशाली आणि क्रोधी आहेत. तरीसुद्धा देवतांच्या विनंतीमुळे कामदेव तयार झाला. एके दिवशी तो आपल्या पत्नी रतीसोबत हिमालयात गेला, जिथे भगवान शिव गाढ ध्यानात बसले होते. आसपास शांत वातावरण होते, फुले फुलली होती आणि मंद वारा वाहत होता. त्या क्षणी कामदेवाने आपले धनुष्य उचलले आणि प्रेमाचा बाण भगवान शिवांकडे सोडला. क्षणभरासाठी शिवांचे ध्यान डळमळले, पण लगेचच त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांच्या ध्यानात व्यत्यय आणला आहे. रागाने त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर तिसरे नेत्र प्रकट झाले. जेव्हा त्या नेत्रातून अग्नीसारखे तेज बाहेर पडले तेव्हा त्याच्या ज्वाळांमध्ये कामदेव क्षणात भस्म झाला. देवतांमध्ये भीती पसरली, रती रडू लागली. पण या सर्व घटनांनंतरही पार्वतीची तपस्या थांबली नाही. तिचे प्रेम, श्रद्धा आणि संयम दिवसेंदिवस अधिक दृढ होत होते. शेवटी तिच्या या अढळ भक्तीने भगवान शिवांचे मनही प्रभावित होऊ लागले. हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये पार्वती अनेक वर्षे कठोर तपस्या करत होती. तिच्या मनात फक्त एकच ध्येय होते, भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करणे. तिची ही अढळ श्रद्धा आणि कठोर साधना पाहून देवताही आश्चर्यचकित झाल्या. पण त्या काळात तीनही लोकांमध्ये एक भयंकर संकट वाढत होते. तो असुर म्हणजे तारकासुरा. त्याच्या अत्याचारामुळे देव, ऋषी आणि सामान्य लोक त्रस्त झाले होते. देवतांना माहीत होते की तारकासुराचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होऊ शकतो. पण शिव सतीच्या विरहामुळे गाढ ध्यानात लीन झाले होते आणि त्यांना संसारात कोणतीही रुची उरली नव्हती. म्हणून सर्व देवता एकत्र जमल्या आणि त्यांनी विचार केला की शिवांचे ध्यान भंग करणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांनी प्रेमदेवता कामदेवाला मदतीसाठी बोलावले. देवतांनी कामदेवाला सांगितले, तू प्रेमाचा बाण सोडून भगवान शिवांचे ध्यान भंग कर. जर शिव आणि पार्वतीचा विवाह झाला तर त्यांना पुत्र होईल आणि तो तारकासुराचा अंत करेल. कामदेवाला हे कार्य खूप कठीण वाटत होते, कारण त्याला माहीत होते की शिव अत्यंत शक्तिशाली आणि क्रोधी आहेत. तरीसुद्धा देवतांच्या विनंतीमुळे कामदेव तयार झाला. एके दिवशी तो आपल्या पत्नी रतीसोबत हिमालयात गेला, जिथे भगवान शिव गाढ ध्यानात बसले होते. आसपास शांत वातावरण होते, फुले फुलली होती आणि मंद वारा वाहत होता. त्या क्षणी कामदेवाने आपले धनुष्य उचलले आणि प्रेमाचा बाण भगवान शिवांकडे सोडला. क्षणभरासाठी शिवांचे ध्यान डळमळले, पण लगेचच त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांच्या ध्यानात व्यत्यय आणला आहे. रागाने त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर तिसरे नेत्र प्रकट झाले. जेव्हा त्या नेत्रातून अग्नीसारखे तेज बाहेर पडले तेव्हा त्याच्या ज्वाळांमध्ये कामदेव क्षणात भस्म झाला. देवतांमध्ये भीती पसरली, रती रडू लागली. पण या सर्व घटनांनंतरही पार्वतीची तपस्या थांबली नाही. तिचे प्रेम, श्रद्धा आणि संयम दिवसेंदिवस अधिक दृढ होत होते. शेवटी तिच्या या अढळ भक्तीने भगवान शिवांचे मनही प्रभावित होऊ लागले. हिमालयाच्या शांत आणि थंड पर्वतांमध्ये पार्वती अजूनही कठोर तपस्या करत होती. अनेक वर्षे उपवास, ध्यान आणि साधनेमुळे तिचे शरीर क्षीण झाले होते.
पण तिच्या मनातील श्रद्धा आणि प्रेम अजिबात कमी झाले नव्हते. देवतांना माहीत होते की पार्वतीचे तप आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तिच्या अढळ भक्तीने अखेर भगवान शिवांचे मन प्रभावित झाले. पण शिवांना तिच्या प्रेमाची आणि निश्चयाची परीक्षा घ्यायची होती. एके दिवशी त्यांनी साधूचे रूप धारण केले आणि पार्वती जिथे तपस्या करत होती त्या ठिकाणी गेले. त्या साधूने पार्वतीला विचारले, देवी, तू कोण आहेस आणि इतकी कठोर तपस्या का करत आहेस? पार्वती नम्रतेने म्हणाली, मी हिमालयाची कन्या पार्वती आहे. मी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी ही तपस्या करत आहे. हे ऐकून तो साधू हसला आणि म्हणाला, तू ज्याच्यासाठी तप करत आहेस तो योगी विचित्र आहे. तो स्मशानात राहतो, अंगावर भस्म लावतो आणि गळ्यात साप घालतो. असा वर तुला योग्य आहे का? हे शब्द ऐकून पार्वतीला थोडा राग आला. ती ठाम आवाजात म्हणाली, महादेव जगाला विचित्र वाटत असतील, पण तेच सृष्टीचे अधिपती आहेत. माझे प्रेम त्यांच्या बाह्यरूपावर नाही, तर त्यांच्या दिव्य स्वरूपावर आहे. ते सर्व देवांपेक्षा महान आहेत. पार्वतीचे हे शब्द ऐकताच तो साधू हसला. क्षणात त्या साधूचे रूप बदलले आणि तिच्यासमोर भगवान शिव स्वतः प्रकट झाले. शिव म्हणाले, पार्वती, तुझी भक्ती, श्रद्धा आणि प्रेम खरोखरच महान आहे. तुझ्या तपस्येमुळे मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. हे ऐकताच पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शिव पुढे म्हणाले, आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस. अशा प्रकारे भगवान शिवांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. या दिव्य क्षणानंतर संपूर्ण सृष्टीमध्ये आनंद पसरला. देवतांना माहीत होते की आता लवकरच शिव आणि पार्वतीचा विवाह होईल आणि त्या विवाहामुळे सृष्टीमध्ये पुन्हा संतुलन निर्माण होईल. सर्व देवता, ऋषी, गंधर्व आणि भूतप्रेतांनी आपापले स्थान तयार केले. आता सृष्टीच्या इतिहासातील एक अत्यंत भव्य आणि दिव्य विवाह संपन्न होणार होता. भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह. शिवांच्या बारातीने हिमालयाच्या पर्वतांवर येताना धरणी थरथरली. भूत, प्रेत, योगी, सिद्ध, गंधर्व आणि सर्व देवांचा सामूहिक उत्सव दिसत होता. त्यांच्या चमकदार वस्त्रांमुळे पर्वतावर सूर्यप्रकाशही तुलनेने मंद वाटत होता. पार्वतीची आई राणी मेना पहिल्यांदा घाबरली, कारण शिवांचे रूप विलक्षण आणि अघोरीसारखे होते. अंगावर भस्म, जटांमध्ये वाहणारी गंगा, गळ्यात नाग, हातात त्रिशूळ. ती भीतीत म्हणाली, हेच माझे कन्येचे पती? हे भयानक दिसतात. पण भगवान शिवांनी आपल्या हातातील त्रिशूळ आणि अंगावर भस्म यांचा प्रकाश कमी करून आपले दिव्य सुंदर रूप पार्वतीसमोर प्रकट केले. ते पाहून राणी मेना आणि सर्व उपस्थित देवतांना आनंद आणि विस्मय दोन्ही झाले. शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्यात अन्न, फुले, संगीत आणि नृत्य यांचा अपूर्व संगम पाहायला मिळाला. संपूर्ण सृष्टीत आनंद आणि प्रेमाची ऊर्जा पसरली. विवाहाच्या दिवशी देवतांनी वरवंट्या वाजवल्या, गंधर्वांनी वाद्य वाजवली, ऋषींनी मंत्रोच्चार केले. अखेर भगवान शिवा आणि पार्वती यांचा सौम्य, दिव्य आणि आनंदित विवाह संपन्न झाला. या विवाहामुळे संपूर्ण सृष्टीत पुन्हा संतुलन, प्रेम आणि शांती प्रस्थापित झाली. काही काळानंतर त्यांचा पुत्र जन्मला, कार्तिकेय, ज्याने भविष्यात तारकासुराचा वध करून देवतांना संकटातून मुक्त केले. शिवा आणि पार्वतीची ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम म्हणजे श्रद्धा, संयम, भक्ती आणि पूर्ण समर्पण.